Hi everyone, hello guys, how are you? वेलकम बॅक लर्न विथ वैशाली. चला तर आज आपण हुज या टॉपिकवरती बोलणार आहोत. जसं की आपण म्हणतो की हा कोणाचा मोबाईल आहे, ही कोणाची बॅग आहे. आपण ज्यावेळेस असे प्रश्न विचारायला लागतो त्यावेळेस थोडं कन्फ्यूज होतं. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आज आपण हू या एका वर्डची माहिती करून घेऊ की हा हू जो आहे हुज जे आहे ते नेमकं कुठे आणि कसं यूज करायचं, किंवा हुज ज्यावेळेस येतं तो काय करतो, नाऊन घेऊन येतो. तर तो एकटा यायला घाबरतो. त्याच्यामुळे आपण आवर्जून लक्षात ठेवायचं की हूज ज्यावेळेस म्हणतो बोलणार आहोत ना, तो एका नामाला घेऊन येतो. कोणाची बॅग, बॅग येते. कोणाचे मोबाईल, कोणाची आपण ड्रेस असं आपण ज्यावेळेस म्हणतो ना, त्यावेळेस हूज बरोबर त्याच्याबरोबर एक मित्र घेऊन येतो, तरच त्या सेंटेन्समध्ये एंट्री करतो. चला तर आपण खूप साध्या वेने एक ट्रिक शिकून घेऊ की ज्यावेळेस आपण कोणाचे बोलतो त्यावेळेस हूज कसं यूज करायचं. लेट्स बिगिन. सगळ्यात अगोदर फॉर्म्युला काय आहे? हूज नाउन, नंतर काय आहे ना, हूज नाउन. आपण अगोदर डू डजचा विचार करू. डू डज, नंतर सब्जेक्ट कधी येणार, नंतर एकदम छोटं घेतोय, नंतर ऍक्शन बघू आपण. हूज नाउन डू डज सब्जेक्ट. सगळ्यात सिंपल आपण ज्यावेळेस शब्द बोलतो तर शब्दांच्या पाठीमागे जी क्रिया येते, ती कोणाचा ड्रेस घालते म्हणजेच सी डज, म्हणजेच ती कोणाचा ड्रेस घालते. तर इथं येणार कोणाचा ड्रेस, हुज, हुज ड्रेस, नाऊन येणारच. हुज ड्रेस ती, म्हणून डज शी वेअर. येथे लक्षात खूप सोप्या पद्धती आपण बघतोय. आता डू आलं पाहिजे. डू कोणाचे घर पाहतो. आता इथे काय येणार, कोणाचे घर, हुज हो डू यू सी. अशा प्रकारे हुज नेहमी नाऊन बरोबर येतं. हे आपण एक फिक्स केलं की आपले सेंटेन्स बरोबर येतील. तर आपण डूचे अजून भरपूर घेऊ शकतो. जसं की तू कोणाची वाट पाहतो, वाट पाहतो त्याच्यामध्ये पण येणार की वेट करायचं. तर हू हू वेट डू यू सी. कोणाची बॅग आहे, आहे येते. ती कोणाची बॅग आहे. तर येणार हुज, हुज बॅग इज शी. हुज बॅग इज शी. त्याच्यानंतर येणार, आता आम्हाला हे म्हणायचं हे पार्लर कोणाचे आहे. हे पार्लर, हे असं येणार, हे कोणाचे पार्लर आहे. कसं येणार, कोणाचे पार्लर. हुज पार्लर, हुज पार्लर. आता येणार, आता इथे इज धिस, इज धिस. आता इथे आपल्याला धिस आणि दॅट, धीज आणि दोज आपण पुढे, तर आपण इथे एकच करू. ती कोणाची, कोणाच्या करू, कोणाच्या कार आहेत. बघा खूप सोपे. आता काय करायचं, ती त्या 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 कोणाच्या कार आहेत. तर हुज कार आर त्या. आता आताच मी बोललो होतो दीजच्या नंतर दोज येणार, तर आता ती म्हटलं असतं तर धीस आलं असतं. आता त्या येस तर दोज.
त्या कोणाच्या कार आहेत, हुज कार आर दोज. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इथे दुसरं एक हे करू शकतो. ठीक आहे, हे तर कोणाचे पेन, ते तो 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 कोणाचा पेन आहे. कारण हुज पेन इज दॅट. आज आवर्जून आपल्या प्रश्नामध्ये दीज दॅट दोज येते. आपण हळूहळू पुढे चाललो आहे. खूप छानपैकी आपण लक्ष देतोय. छोटे छोटे सेंटेन्स तयार करण्याचा प्रयत्न करतोय. खूप सोपं आहे. इथे बघा ना किती छानपैकी त्या कोणाच्या कार आहेत किंवा त्या कोणाच्या साड्या आहेत असं पण होऊ शकतंय. हुज साडीज आर दोज. नंतर तो कोणाचा पेन आहे, तो कोणाचा बंगला आहे. हुज बिल्डिंग किंवा आपण हाऊस म्हणतो ना, बिल्डिंग म्हणू शकतो. हुज बिल्डिंग इज दॅट. असे आपल्याला एक एक सेंटेन्स सुचू शकतात आणि खूप सोपं आहे. आज आपण आपल्या टॉपिकमध्ये हुज विषयी बोलत आणि हा हुज आपल्या बरोबर नाऊन घेऊन येतो. एकटा कधीच एंट्री करत नाही सेंटेन्समध्ये. त्याला एकट्याला यायला भीती वाटते असं आपण समजू. कारण कोणतंही गोष्ट बद्दल आपल्याला जर खूप उत्सुकता असेल आणि ती जर लक्षात राहत नसेल तर नक्कीच आपण त्याच्यासाठी काहीतरी ट्रिक, काहीतरी आयडियांचा उपयोग करायचा. म्हणूनच हुज हे लक्षात आलं की त्याच्यावरून नाऊन येत असतो. कारण त्याला एकट्याला भीती वाटते असं आपण स्वतःला सांगत जाऊ. कारण त्यांनी काय होईल आपल्याला लगेच कळेल. जसं की हुज कार, हुज पेन, हुज बंगलो, हुज साडीज, हुज बॅग. असं सेंटेन्स तयार करण्यासाठी नाऊन येतच असं लक्षात ठेवलं तर आपल्याला खूप छान सेंटेन्स तयार करायला येऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमधून जे आपण हुज बद्दल माहिती करून घेतली आहे आणि आपल्याला इथून पुढे दीज दॅट दोज दीज हे समजून घेण्यासाठी सोपं पडेल. कारण आज सुरुवात झाली दीजची दॅटची, तर पुढे पुढे आपण नक्कीच समजून घेऊ शकतो. खूप सोपं ट्रिकने समजून घेऊ, खूप छोट्या पॉईंटने समजून घेऊ, खूप छोटे प्रयत्न करू. त्याने काय होईल आपलं कन्फ्युजन होणार नाही आणि आपण खूप छान टॉपिक समजून घेऊ शकतो. खरं तर माझं पर्पज हेच आहे की आपण फक्त आपल्याला येतं असं नाही दाखवायचं, आपल्या रोजच्या जीवनात एक सेंटेन्स यूज करायचं शिकायचं. त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढेल. म्हणून ही जी लास्टची आपण स्वतःला जे चान्स दिलाय त्याचं आपण सोनं करायचं ठरवू. असं मी तर स्वतःला चॅलेंज दिलंय. तुम्ही तर आवर्जून पाहताय म्हणजे नक्की सुद्धा तुम्हाला इंग्लिश शिकलं पाहिजे याच्याबद्दल तुम्ही सुद्धा खूप क्युरियोसिटीने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत आहे. तर नक्कीच तुम्हाला माझ्याकडून ऑल द बेस्ट. असेच प्रयत्न करत राहा, असे छोटे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक मला खूप छान एन्करेज करतं रोज नवीन टॉपिकसाठी. तर थँक्यू. वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून तुम्ही टाईप करू शकता. तर सी यू नेक्स्ट व्हिडिओ. ऑल द बेस्ट.